भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धारा करता वेगवेगळ्या प्रकारच्या अवतार या जगामध्ये घेत असतो म्हणून संत महात्मे म्हणतात माझ्या वडिलांची निराशिरा देवा तुम्ही जनसेवा पांडुरंगा तुझ्या चरणाची सेवा माझ्या देवाच्या केलीच केली. नवीन संत महात्मे म्हणतात तुझ्या नावाचा उपवास केला आणि तुझ्या उपवास पारायणे उपवास
दाखिला दारवंता केला भोगवटा आम्हा लागी. तुकोबराय म्हणतात आमच्या पूर्वजांनी आमच्या वडिलांनी तुझ्या नावाचा उपवास केला. उपवास या शब्दाचा अर्थ काय? आपण उपवास असला की आपण त्या दिवशी खिचडी खातो, भरपूर फळं खातो, म्हणतो माझा उपवास आहे, पण त्याला उपवास म्हणत नाही. खऱ्या उपवासाचा अर्थ काय? उप म्हणजे परमात्मा आणि वास म्हणजे सानिध्य. ज्या देवाचा उपवास केलाय ना त्या देवाच्या सानिध्यामध्ये दिवसभर राहणं त्याला खरा उपवास असं म्हणतात. हे उपवास तुकोबराय म्हणतात माझ्या पूर्वजांनी केले. तुझ्या नावाचा उपवास केलाच केला, पण तुझ्या दाराचं रक्षण सुद्धा केलं. राखेला दानवंता तुकोबराय म्हणतात जे माझ्या वडिलांनी केले ते मला करायचे. हृदयामध्ये माझ्या तुकोबरायांनी देवाला ठेवलं. माझे तुकोबराय रात्रंदिवस कुठले काम करताना बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. रात्रंदिवस कुठलंही काम करताना विठ्ठलाशिवाय माझे संत महात्मे कधी बोलले नाही. रात्रंदिवस त्यांनी विठ्ठलाचंच नामचिंतन केलं. हृदयामध्ये स्थान द्यायचे देवाला द्या. आजही लोक आपल्या हृदयामध्ये फक्त संसार प्रपंच अशा गोष्टी साठवतात आणि त्याच्यामुळे काय होतं एक सुंदर उदाहरण देऊन सांगते. एका गावामध्ये एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्या बाबाची वाचा गेली. वाचा गेल्यानंतर ते बाबा हाताच्या संकेताने फक्त अशाशे करायचे, अशाशे करायचे, अशाशे करायचे, अशाशे करायचे. म्हटले बाबाला झाले तरी काय? सगळा गाव तिथं गोळा झाला. एका माणसाने सांगितलं कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत आपल्या घरातला धन पैसा संपत्ती ना सगळी पाठीमागच्या भिंतीत ठेवली. पैसा कोणाला नको, मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्याबरोबर घरातल्या लोकांनी अर्जंट जेसीबी बोलवला. सगळी भिंत पाडली, 1 रुपया सुद्धा सापडला नाही. बाबा हाताच्या संकेताने फक्त अशाशे करायचे, अशाशे करायचे. म्हटले कदाचित दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल. घराची दुसरी भिंत पाडली, तिसरी भिंत पाडली, एकाही भिंतीमध्ये 1 रुपया सापडला नाही. बाबाने मनात विचार केला की अरे माझी वाचा गेली, मला बोलता येत नाही आणि मुलांनी उभ्या घालून जेसीबी लावलंय, याचं चाललंय तरी काय? अक्षरशः बाबा उभे राहिले, आपलं तोंड जोडू लागले आणि बाबा हाताच्या संकेताने फक्त अशाशे करायचे, अशाशेच करायचे. म्हटले आपले बाबा तोंड जोडून एवढे जीवाच्या आकांताने सांगतायत म्हणजे नक्कीच आपल्या बाबाने कुठेतरी लाखो रुपये खजिना दाबून ठेवलाय. बाबा सांगण्याचा प्रयत्न करतायत पण बाबाला काही बोलता येत नाही. काही करून बाबा मरायच्या अगोदर बाबाचे लाखो रुपये आणि खजिना आपल्याला भेटला पाहिजे. काय करावं म्हटले. एका माणसाने सांगितलं तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये अशी वनस्पती आहे, ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती. पण तिची किंमत आहे 50,000. मुलं म्हटली जाऊ 50,000 रुपये गेले तरी चालतील, पण बाबाचे लाखो रुपये आणि खजिना भेटला तर कोणाला नको आहे. म्हणून त्या घरातल्या लोकांनी त्या 50 त्या लाखो रुपयाचे असे करतात की 50,000ची वनस्पती आणली, बाबाला खाण्याकरता दिली, बाबाला ती वनस्पती खाल्ली आणि बाबा बोलायला लागले. मुलं म्हटले बाबा तुम्ही सकाळपासून जीवाच्या आकांताने हाताच्या संकेताने फक्त असं करताय, असं करताय. बाबा कुठे ठेवला दम, कुठे ठेवली संपत्ती, कुठे ठेवला पैसा? बाबा मरायच्या अगोदर 1 मिनिटामध्ये पटकन काहीतरी बोला. बाबा म्हटले पोरांनो आणि सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली. मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती पीठ चालायची चाल नाही ना ती काल शहराच्या राहिली गेली. मला सांगा 20 रुपयाच्या चाळणी त्याचा 50,000 गेले, घरही पाडलं आणि त्या झटक्याने बाबा सुद्धा गेले. याला कारण का? मध्य समयी हृदयामध्ये साठवलेला संसार आणि प्रपंच. या संसाराला या प्रपंचाला तुम्ही हृदयामध्ये कितीही जर स्थान केलं, हा संसार कसा आहे? हे रती माई के दुःखाची जनिती, 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 हे रती माई हे
डौल मोराच्या मानाचा डौल येरती माईके दुःखाची जनिती नाही अभियंती अवसान. हा संसार मुळात दुःखाचा, याच्यामध्ये तुम्हाला मला कुठे सुख मिळणार नाही. एखाद्याला मोठा बंगला बांधला, मोठी गाडी घेतली, आपण म्हणतो माणूस सुखी झाला. पण माझे रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. या जगामध्ये कोणी सुखी नाही. आपला गैरसमज आहे. आपल्याला वाटतं माझ्या शेजारचा फार सुखी, मी फार दुःखी. एका गावात शेजारी शेजारी 2 घरं होती. त्या 2 घराची कंडिशन अशी, एका बाईचा नवरा घरामध्ये आला का दोघांना नवरा बायकोची सारखी भांडण, त्यांच्यामध्ये शिवाय बोलणंच नाही. आणि दुसऱ्या बाईचा नवरा असा होता, तिचा नवरा घरामध्ये आला का त्या घरातून फक्त हसण्याचाच आवाज यायचा. ही बाई म्हणायची, कुठून माझ्या नशिबाला पडला, घरात आला की सारखा भांडतो, सारखा शिव्या देतो, आणि त्या शेजारी बाईचा नवरा किती हसतो. तिने ठरवलं, आता महाराष्ट्र शासनाने आपल्या महिलांकरता 50% आरक्षण दिले. म्हटले आजपासून अजिबात नवऱ्याला घाबरायचं जोरात नाही. म्हटलं उद्यापासून तुमचं काहीच खरं नाही. तिने ठरवलं अजिबात उद्यापासून घाबरायचं नाही. संध्याकाळी नवरा घरी आला, त्याच्या सवयीप्रमाणे त्यानं भांडायला सुरुवात केली. ती म्हटली, का हो घरात आली की सारखी भांडता, सारखी शिव्या देता, तुम्हाला हसताच येत नाही का? जरा शेजारच्या घरात जा आणि तुमच्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन या. त्याला वाटलं बायको म्हणते त्याच्यात तथ्य. शेजारच्या घरात गेला, म्हटलं मित्रा, आम्ही दोघं नवरा बायको रात्रंदिवस भांडतो, तुम्ही दोघे सारखे हसता, बरं हसण्यासाठी करता तरी काय, आम्हालाही सांगा म्हणजे आम्ही पण थोडं हसत जाऊ. म्हटलं तुला ऐकायचंय, आहे ते बरे. म्हटलं कसं आहे ना, तुम्ही दोघे जण भांडता, आम्ही दोघे हसतो, याला कारण एकच आहे, माझं माझ्या बायकोचं भांडण झालं का माझी बायको माझ्या पाठीमागे लगेच लाटणं घेऊन लागते. चपात्या लाटायचं. ती लाटणं घेऊन पाठीमागे लागली तेव्हा मी जोरात पळतो. मी पळालो, ती मला लाटणं मारते. लागलं का ती हसते, आणि भुकलं का म्हटलं मी हसतो. म्हटलं आपलं तुमचे लाटण्याची मारामारी कमीत कमी आपल्या शिव्या तरी, पण कृपया करून महिला मंडळ घरी जाऊन हसण्याकरता लाटण्याचा प्रयत्न करू. हे तर जा घरी बसा, रात्रभर लाटणे खेळत असं. दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही मोठे. अतिशय दुःखाचा हा संसार आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात, या संसारामध्ये आपल्याला जर आपला उद्धार करायचा असेल तर या संसारामध्ये एकच गोष्ट राहिलेली आहे का ज्याच्यामुळे तुमचा माझा उद्धार होऊ शकतो. नाम संकीर्तन साधन पैसो, संकीर्तन साधन पैसो, दुसरं काही नाही. आणि म्हणून
म्हणतात संत महात्मे देवावर किती प्रेम करतात सांगू. एक दिवस पंढरपूरच्या आषाढीची वारी जवळ आली होती. सगळे वारकरी मुक्काम दर मुक्काम करत करत पंढरपूरला निघाले होते. तुकोबारायांना माहिती होतं वारकरी आज देहू गावात येतील, देहू गावातून दिंड्या पुढे जातील. तुकोबारायांच्या अंगात मात्र ताप भरला होता. तुकोबारायांचं शरीर तापाने थंडथंड होतं आणि माझे तुकोबारे रस्त्यामध्ये येऊन बसले होते. तेवढ्यात मंबाजी बुवा तिथून चालले होते. मंबाजी बुवाने विचारलं, तुकाराम महाराज, अंगामध्ये ताप भरलाय, शरीर तापाने फणफणलंय, रस्त्यामध्ये कशा करता बसलात? तुकोबारायांनी सांगितलं, रस्त्यामध्ये एकाच गोष्टी करता बसलो. कही येती वारकरी वाट पाहतो तोवरी, घालून या दंडवत हुसेन निरोपाची बात. माझे वारकरी कधी येतील, त्यांना मी दंडवत कधी घालेल आणि माझा निरोप मी पांडुरंगाला कधी सांगेल, याच्या करता मी रस्त्यामध्ये बसलोय. ज्या लोकांचा पंढरपुराशी काही संबंध नाही अशा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला माझी तुकोबारे सांगायचे. आणि आगे हाती धाडी निरोप, आणि आगे हाती धाडी निरोप, आणि आगे हाती धाडी निरोप, आणि आगे हाती धाडी निरोप. पंढरपुरी आहे माझा माया बाबा, पंढरपुरी आहे माझा माया हाती धाडी. ज्या लोकांशी पंढरपुराच काही संबंध नाही, प्रत्येकाला म्हणायचे बाबा पंढरपूरला चालला, देवाला माझा निरोप सांगा. वारकरी आले. तुकोबाऱ्या वारकऱ्यांना हात जोडतात. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझी भागावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. देवाला विनवा, नुसतं विनवू नका हो. पंढरपूरला गेल्यावर जरा माझी आठवण काढा. तुका म्हणे मजा ठेवा, मूळ लवकरी पाठवा. प्रमाण कशातले ठाकड्यातले. तुकोबारे म्हणतात, देवाला घेण्याकरता मला पाठवून द्या. वारकरी मुक्काम दर मुक्काम करत करत निघाले. वारकरी निघून गेले. तुकोबारे मात्र देहू मध्ये होते. शरीरानं होते देहू मध्ये, पण मनानं मात्र पंढरपूरच्या वारीमध्ये होते. तुकोबारे म्हणतात, वारकरी निघून गेल्यानंतर माझी अवस्था इतकी वाईट झाली. जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी, की ज्याप्रमाणे पाण्यातून जर मासा बाहेर काढला तो तडफडून मरतो, पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही, तसे संत महात्मे म्हणतात आम्ही सुद्धा विठ्ठलाशिवाय जगू शकत नाही, विठ्ठल आमचे जीवन. तुकोबारे म्हणतात, तुम्हाला माशाचं कारण पटत नसेल तर थोडं व्यवहारातलं सोपं करून सांगते. ज्या टायमाला एखादी नवीन मुलगी लग्न करून निघते ना, कन्या सासुऱ्याची जाई, कन्या सासुऱ्याची जाई, मागे परत दोन्ही पाहे, मागे परत दोन्ही पाहे, मागे परत दोन्ही पाहे, तैसे झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा. एखादी मुलगी लग्न करून संध्याकाळी ज्या टायमाला निघते ना, त्या टायमाला मुलीच्या पाय चालतात सासरकडे, पण मान वळून वळून आपल्या माहेराला बघते. तुकोबारे म्हणतात, त्या सासूरवाशी मुलीसारखी माझी अवस्था झाली.
वारकरी पंढरपूरला गेले. चंद्रभागेचं स्नान बारीला लागला. पहिलं दर्शन स्वतः करता घेतलं. पांडुरंगाला सांगितलं, देवा सगळे वारकरी पंढरपूरला आले, तुकाराम महाराज आले नाही, त्यांच्या अंगात ताप भरलाय. तुम्हाला नमस्कार सांगितलाय. तुकाराम महाराजांच्या अंगात ताप भरलाय हा शब्द देवानं ऐकला आणि देवाच्या अंगामध्ये फणफणाट ताप भरला. देव विटेवर थरथर कापू लागले. देवाच्या सर्वांगातून घाम वाहू लागला. रुक्मिणी माता म्हटली, देवा अचानक काय झालं, अंगामध्ये ताप भरलाय. त्या टायमाला देवानं सांगितलं, रुक्मिणी सगळे वारकरी पंढरपूरला आले, पण माझा तुकाराम मात्र पंढरपूरला आला नाही, त्याच्या अंगामध्ये ताप भरलाय, मला आत्ताच्या आत्ता देवाला जावं लागेल. रुक्मिणी माता म्हटली, देवा वेड्यासारखं काय करता, आज लाखो वारकरी महिनाभरापासून तुमची वारी करण्याकरता निघालेले आहेत आणि देवा एकादशीच्या दिवशी तुम्ही मंदिरात नसाल तर यात्रेला अर्थ राहणार नाही. देवा थोडी एकादशी होऊ द्या, बारशी होऊ द्या, काला होऊ द्या आणि काला झाला की तुम्ही बिनधास्त देवाला निघून जा. देवाला विटेवरची भूक गोड लागेल. देव सगळं काही सहन करतो, पण आपल्या भक्ताचं दुःख देवाला सहन होत नाही. देव म्हटले, गरुडा इकडे. काय देवा, आत्ताच्या आत्ता देहूला जा आणि तुकोबऱ्यांना पंखांवर बसून आत्ताच्या आत्ता पंढरपूरला घेऊन ये. मनाच्या वेगानं गरुड देहूच्या आकाशाकडे झिरपावला. गरुडाच्या पंखांचा आवाज माझ्या तुकोबऱ्यांना आला. गरुड येतो फडात का रे, नाभी नाभी म्हणे त्वरे. गरुडाच्या पंखांचा आवाज तुकोबऱ्यांना आला. तुकोबऱ्यांनी वरती आकाशामध्ये बघितलं. तुकोबरे विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न असल्यामुळे माझ्या तुकोबऱ्यांना गरुडावर बसलेले पांडुरंग परमात्मा भासू लागले आणि तुकोबरे नाचून गाऊ लागले. पिवळा पितांबर कैसा ककरी झळकला, पिवळा पितांबर कैसा ककरी झळकला, कैसा ककरी झळकला, पिवळा पितांबर कैसा ककरी झळकला. तुकोबरे बघतात तर काय, गरुड एकटाच. तुकोबरे त्या गरुडाच्या कानावर माथा ठेवतात. गरुडाचे पायी, गरुडाचे गरुडाचे पायी, देवी मिळवली हाती, विद्याला वाटो भारी, विद्याला वाटो भारी, वचनीला घेऊन धरी, विद्याला वाटो भारी, गरुडा एकटाच आलास, माझ्या देवाला का नाही आणलं? त्याच्याच करता तर तुकोबराया माझ्या पंखांवर बसा आणि पंढरपूरला चला. तुकोबरे म्हटले, नाही गरुडा, तुझ्या शरीराला स्पर्श करण्याचा अधिकार फक्त माझ्या पांडुरंगाला आहे. मी तुझ्या पंखांवर बसून पंढरपूरला येत नाही. तू पंढरपूरला जा आणि देवाला सांग तुकाराम महाराज पंढरपूरला येत नाही, तू मला भेटण्याकरता देऊला बोलव. किती मोठा अधिकार असेल. आपण म्हणू का देवाला सांग आमच्या घरी या. गरुड गेला. देव म्हटले, गरुडा आले का तुकोबरा? नाही देवा. तुकोबराची खूप विनंती केली, तुकोबरा यायला काही तयार नाही. बरं का, शेवटी एकादशी झाली, बारशी झाली, काला झाला आणि काल्याच्या दिवशी संध्याकाळी देव पंढरपुरातून निघाले आणि तुकोबराच्या समोर देहूला हजर झाले. बेस कमी करा. देहूला हजर झाले, तुकोबराच्या समोर जाऊन उभे राहिले आणि तुकोबराच्या समोर देव उभे राहिल्यानंतर माझ्या तुकोबराने मान खाली घातली. मान खाली घातल्याबरोबर देव तुकोबरायांना म्हणतात का, तुकारामा 3 दिवसापासून तुमच्या भेटी करता तळमळतोय, एकदा तरी माझ्या तोंडाकडे बघा. तुकोबराय म्हटले, नाही देवा, तुमच्या तोंडाकडे बघण्याची मला लाज वाटते. म्हटले का? कारण तुकोबराय म्हटले, देवा आज तुम्ही माझ्या 8 पिढ्यांची वंश परंपरेची वारी चुकवली, याच्यामध्ये लाज माझी गेली नाही. अभंगाची शेवटची वंश परंपरा
दास मी अंकिता वंश परंपरा दास मी